चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच सामना चालू करून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मॅच खूप जास्त आहेत आणि दोन्ही संघाचा 12 प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यावा, नाहीतर पेनल्टी मिळेल. आयोजन समितीकडून आलेला त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. संकेत मुंगसे सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातोय. लाजवाब कामगिरी पुरस्कार प्रदान करायचा आहे. चला आयोजन समिती अक्षय सर बॅटर्स नेम सांगा प्लीज. धनंजय आणि सचिनची जोडी स्ट्राईक वरती. धनंजय नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन. दादा दादा ह्या चेअरवर बस ना. पहिला चेंडू चांगली सुरुवात. बॉलर्स नेम शेखर. शेखर गोलंदाजीसाठी सज्ज. छत्रपती 11 प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत. इथं मात्र हो ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळते धाव. डॉट बॉल आला होता परंतु इथं मात्र येस नो बॉल. नो प्लस लाईन टचचा नो. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. नो +1. पंच या चेंडूवर धावा किती? नो +1 अशा 2 धावा घेतल्या जात आहेत. पहिला डॉट आलेला आहे त्यानंतर 2 धावा आलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज सिंगल पूर्ण केली जाईल. अरे नो +1 आहे, नो टाकलाय. नो +1 आहे, नो बॉल टाकला. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मोठा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा मिळतील. 5 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात जरूर केली गेली परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं. यावेळी बॅकफुटवरती खेळला गेलेला फटका. चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन. सीमारेषे पार. चौकार. क्षेत्ररक्षकाकडे लक्ष द्यायचंय. बॉडी ऑन द लाईन जरूर ठेवा. संपूर्ण समर्पण द्या परंतु शरीराची काळजी घ्या. चौकार येतोय. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय चौकार. इट इज अ 4. गॅपमध्ये मारायला फटका परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने हा चेंडू फील्ड केला जातोय. ओव्हरथ्रो मात्र खराब. बॅकअप मिळत नाहीये. धावांची मात्र इतर रेलचेल. पंचांच्या निर्णयाची आपण पाहूयात वाट. पंच धावा किती सांगायचे? 5 धावा. 4 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. थर्टीन रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावर. षटक मात्र इथं संपतंय.
पहिलं षटक संपलंय. 13 धावा धावफलकावर. छत्रपती 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन अँड शिर्के गणेश रोड लाईन्स. शिर्के कन्स्ट्रक्शन अँड श्री गणेश रोड लाईन्स असा सामना. प्रथम फलंदाजीचा आमंत्रित केलं गेलं आहे शिर्के कन्स्ट्रक्शन अँड गणेश रोड लाईन्स संघाला. स्ट्राईकला सचिन स्ट्राईकवर. धनंजय नॉट स्ट्रायकिंग एंडला. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज अमोल. पहिला चेंडू फुल टॉसला नसेल माफी. थेट लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषे पार षटकार. फॅब्युलस स्ट्रोक. व्हॉट इट टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. हो, चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी धावा वाचवल्यात जरूर. परंतु या दरम्यान किती धावा येत आहेत पाहूयात. 3 धावा मिळतील या चेंडूवर. या दरम्यान एक लाजवाब स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. डीप लॉंग ऑफ रिजन वरती डोक्यावरून मारला गेलेला थेट फटका. सीमारेषे पार षटकार. याही सामन्यात दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण केलंय. 28 धावा धावफलकावर लागतायत. विकेटचं पतन. विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन. धनंजय हॅज टू डिपार्ट बॅक टू पवेलियन. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम असा झेल टिपत विकेट्स. मोठा झटका. न्यू बॅटर इन ॲट 3. नवीन फलंदाज. बॅटर्स नेम प्लीज. सुशांत फलंदाजीसाठी सज्ज. याही चेंडूवर मोठा प्रहार. आल्याच मैदानाच्या बाहेरच्या बाजूला चेंडूला थेट कॅमेरामनला दिलेली सलामी. सुशांत मालुसरे पहिल्याच चेंडूवर घणाघाती हल्ला बोल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सुलग करण्याचा प्रयत्न फसतोय. इथं मात्र लालच बुरी बला होतीये दोस्तो. लालच पडतंय महागात. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं होतं विकेटचं पतन. मोठा मासा लागतोय गळाला. लाजवाब कामगिरी. समय सूचकता दाखवली आहे. यष्टरक्षकाचं करावं लागेल कौतुक. नवीन फलंदाज अभिजित फलंदाजीसाठी सज्ज. अजय चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज. अलंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. 2 धावा धावफलकावर. ओव्हर स्पीडिंग साठी नो बॉल दिला जातोय. नो +2 अशा 3 धावा घेतल्या जातील. फ्री हिट आहे. अलंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस दुरुपरचा चेंडू. परंतु इथं मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय. मिळेल एक सिंगल. फ्री हिटचा मात्र फायदा उठवता आलेला नाहीये.
38 धावा धावफलकावर लागतात. याही सामन्यामध्ये प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय फसतोय की काय, परंतु या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. विकेटचं पतन, महत्त्वपूर्ण विकेट पवेलियनच्या दिशेने माघारी. सुशांत बॅक टू पवेलियन. यानंतर मात्र प्रतीक मैदानाच्या आत दाखल होतोय, परंतु जर विचार केला 3 विकेट्स जरूर गेलेत, परंतु 38 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. याही वेळी पुन्हा एकदा स्ट्रेट दौरान खेळलेला फटका, 2 धावा मात्र मिळतील. तिसरीचा देखील प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो, इथं मात्र सावधगिरी. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 41 धावा धावफलकावर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील 51 ही उच्चांकी धावसंख्या आहे. ही धावसंख्या ओलांडली जाईल का? उंच हवेमध्ये उडालेला चेंडू, क्षेत्ररक्षक जरूर डाऊन द बॉल, परंतु झेल मात्र सुटतोय. जीवनदान. पंच या चेंडूवर धावा कळवायचे. 3 धावा घेतल्या जात आहेत. 3 सांगितले, 4 धावा घेतल्या जात आहेत. 3 धावा घ्यायच्यात सर. पुन्हा एकदा टॉप एज, फिल्डर डाऊन द बॉल, आणखी एकदा झेल सुटलाय. रनआउटची मात्र संधी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 46 धावा धावफलकावर अजून एका चेंडूचा खेळ बाकी. शेहेचाळीस धावा. एक चेंडू बाकी. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा टॉप एज, अखेरीस मात्र झेल टिपण्यात यश मिळतंय. याचबरोबर डावाची होती सांगता, डाव इथंच थांबतोय. 47 धावांची असेल आवश्यकता. यानंतरचा होणारा सामना असेल याराना 11 वर्सेस श्रीनाथ 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी लगेच यायचंय. याराना 11 वर्सेस श्रीनाथ 11 टॉस साठी सज्ज राहायचंय. यानंतर लगेचच सामना खेळवला जाणार आहे. या दरम्यान 47 धावांचं लक्ष आहे 18 चेंडूंच्या पाठीमागे. आतापर्यंत एकही संघ लक्ष्याचा पाठलाग आजच्या दिवसामध्ये करू शकलेला नाही आहे आणि ती संधी इथं मात्र नोंद घ्यायची आहे. छत्रपती 11 संघाच्या 2 खेळाडूंकडे टी शर्ट्स अवेलेबल नाही आहेत आणि त्यामुळे पेनल्टी 46 धावा झालेल्या आहेत. 46 झालेल्या आहेत. इथं मात्र 2 धावांची पेनल्टी लागते छत्रपती 11 संघाला. 48 धावा धावफलकावर 49 धावांचं असेल लक्ष. टी शर्ट जर खेळाडूकडे अवेलेबल नसेल तर आयोजन समितीकडून 2 धावांची पेनल्टी 2 धावांनी दंडित केलं जात आहे. 48 धावा धावफलकावर 49 ची गरज. यानंतरचा होणारा सामना आहे याराना 11 वर्सेस श्रीनाथ 11. टॉस साठी यायचंय. अमोलाबा महांगडे यांच्या माध्यमातून घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. टॉस साठी यायचं आहे. कॅमेरामन प्लीज आपला कॅमेरा टॉस का बसच्या मंचाकडे वळवायचा आहे.
हो टी शर्ट्सची पॅनल्टी 2 धावांची आपण लावलेली आहे छत्रपती 11 संघाला. 48 धावांचं लक्ष आहे, 49 धावांचं लक्ष असेल. 48 धावा धावफलकावर लागत आहेत. यानंतरचा सामना याराना 11 बद्रीनाथ महांगडे गौरव महांगडे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला श्रीनाथ 11 संजय कदम यांचा संघ. टॉस साठी यायचंय. चला छत्रपती 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोडलाईन्स असा सामना. 49चं लक्ष सज्ज राहायचंय. न्यू बॅटर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम प्लीज. अमोल आणि अमर फलंदाजीसाठी सज्ज, तर सचिन गोलंदाजीसाठी. पहिला डॉट बॉल आलाय, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडूला पाठवलंय, पंचांचा इशारा, सीमारेषे पार, चौकार. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, डाऊन द बॉल. फिल्डर स्वतः गोलंदाज देण्याच्या प्रयत्नात मिळतील या चेंडूवर 2 धावा. एक चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. विकेटची संधी जरूर आली होती. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं, इथं मात्र ती संधी दौडून चालणार नाही आहे. श्रीनाथ 11 या संघाने जिंकलाय. नाणेफेकीचा कौल निर्णयाची असेल प्रतीक्षा. या दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्नाला यश येत नाहीये. डॉट बॉल येतोय. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, विकेटचं होतंय पतन. एक महत्वपूर्ण विकेट. 6 धावा केवळ धावफलकावर. न्यू बॅटर इन अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल. 49 धावांचं लक्ष आहे. केवळ 6 धावा 5 चेंडूंच्या पाठीमागे धावफलकावर लागल्यात. सचिनच्या माध्यमातून लाजवाब कामगिरी आपण पाहतोय. या दरम्यान श्रीनाथ 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कळवलाय प्रथम फलंदाजीचा निर्णय. अखेरीस कोणता तरी एक संघ टॉस जिंकून बॅटिंग करतोय. अर्थात आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला संघर्ष करावा लागलाय पसरणी प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये. याही वेळी फटका मात्र फसतोय. स्क्वेअर लेग रिजन, फिल्डर डाऊन द बॉल, झेल देखील सुटतोय. जीवनदान मिळतंय. पहिल्याच चेंडूवर नशिबाच्या घोड्यावर स्वार अजय, आणि ही नशिबाची लढाई आपल्या कर्तृत्ववान कामगिरीच्या जोरावर जिंकणार का. षटक समाप्त. 8 धावा धावफलकावर. विजयासाठी 12 चेंडू 41 ची गरज. याराना 11 अर्थात बद्रीनाथ महांगडे मित्रपरिवार उपसरपंच यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला चेतन मोहिते गोलंदाजीसाठी सज्ज असेल. यानंतरचा होणारा सामना असेल याराना 11 वर्सेस श्रीनाथ 11. चला सामना स्पीडअप घ्यायचा आहे, जास्त वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. पंच सामना लगेच सुरू ठेवायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेची कमतरता आहे. मोठा फटका, फिल्डर डाऊन द बॉल. हो, विकेट आपल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. अप्रतिम झेल टिपलाय. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणखी एक फलंदाज, आणखी एक सलामीवीर. बॅक टू पवेलियन.
पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण विकेटचं पतन होत आहे. चेतन मोहिते लाजवाब कामगिरी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभय. या दरम्यान एक डॉट येतोय. चेतनची लाजवाब कामगिरी. केवळ 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा मिळतील, 3 धावा मिळतील, माफ करा. 11 धावा धावफलकावर. 49ची आवश्यकता. मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका मात्र येत नाहीये. अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका अप्रतिमरित्या फील्ड केला गेलाय मिड ऑन रिजनमध्ये. रनआउटची मात्र संधी. येस, डेफिनेटली इट इज अ विकेट. अप्रतिम अशी फिल्डिंग आणि लाजवाब थ्रो. चांगला बॅकअप. आणि इथं मात्र तिसरी विकेट, तिसरा झटका. आणि इथं छत्रपती 11 संघाच्या आशांना अपेक्षांना लागतो एक मोठा ब्रेक. नवीन फलंदाज, न्यू बॅटर इन ॲट 5. अर्चित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. केवळ 12 धावा मात्र धावफलकावर लागल्या आहेत. आव्हान तगडं आहे. 49 धावांचं आव्हान आहे. 37 धावांची अजूनही आवश्यकता असताना मात्र मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. एकेरी धावांनी हा डोंगर सर केला जाणार नाहीये मित्रांनो. हा किल्ला जर राखायचा असेल आजच्या या स्पर्धेमध्ये, पसरणी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये जर तुम्हाला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र मोठे फटके हे खेळावेच लागतील. त्याच प्रयत्नात इथं मात्र अजयला परतावं लागेल माघारी. बिग विकेट डाऊन. पकडली या कॅच. लाजवाब कामगिरी. सी कॉर्नर रिजनमध्ये आपण पाहतोय. थेट क्षेत्ररक्षकाला निवडलंय. 4थ्या विकेटचं पतन. केवळ 14 धावा धावफलकावर. 6 चेंडू. आता मात्र असेल 35ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोन्या. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह, आपली सर्वांची लाडकी यूट्यूब वाहिनी, अर्थात प्रीतम लोखंडे, मोहन जाधव अँड भूषण फरांदेंची टीम. या टीमच्या माध्यमातून आपण यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलवरती घर बसल्या देखील पाहू शकता. अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. इथं मात्र येतो एक डॉट बॉल. डॉट बॉल होतीये. हो, पुन्हा एकदा एक स्लॉक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतोय. अतिशय एकतर्फी असा हा सामना. लाजवाब कामगिरी. पुन्हा एकदा एकाच पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. आणखी एक डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू आता मात्र बाकी आहे. एक अखेरचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळी फसतोय. ओहो, आणि या एकतर्फी झालेल्या लढतीमध्ये शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स संघ तब्बल 34 धावांनी होतोय विजय. दणदणीत विजय प्राप्त करत या स्पर्धेमधलं आव्हान ठेवलंय जिवंत. दुसऱ्या बाजूला छत्रपती 11 संघाचं मात्र या स्पर्धेतील प्रवास इथंच थांबतोय.